नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक अभिनंदन। माझं नाव भरत नारायण जगताप, मुक्काम पोस्ट कोतीस, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आज आपण हे व्हिडिओ बनवतोय तो गट नंबर माझ्या 266 मध्ये आहे। आणि व्हिडिओ कशासाठी आहे की कमीत कमी पैशात आपल्याला खत सोडायची यंत्रणा कशी लावायची। समजा ठिबक केलंय, ऊस लावलाय, आलं लावलंय, पेरू लावलाय, आंबा लावलाय, कुठलं पीक केलंय तर त्याच्यासाठी रासायनिक खतं सोडायसाठी किंवा जीवामृत द्यासाठी जी पंप वापरतो त्या पंपात जर केमिकल गेलं तर त्या पंपाची मोटर खराब होणं, STP लावला तर ते मोत्याला खात्याला जातो, त्याच्यामुळं त्याच्यातलं आतलं पार्ट खराब होते ती आणि पंप जास्त काळ चालत नाही, STP जास्त काळ चालत नाही। नवीन यंत्रणा बनवल्या, त्या बारक्या मोटरा बनवल्या, त्याला पंप बसवलाय आणि ते प्रेशरनं आपण देतो त्यावेळेला खतात ते भिजल्यामुळे ते खराब होऊन जातं। त्यासाठी फुकट मी एक असा पर्याय काढला आहे। जवळजवळ 6 महिने मी ह्याच्यावर विचार करत होतो आपल्याला खत कसं देता येईल आणि आपली पाण्यातली जी मोटर आहे त्या पाण्यातल्या मोटरचाच उपयोग करून खत कसं सोडता येईल याचा विचार करून 6 महिन्यानंतर माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा काय केलं होतं मी की ही बॅलरला डायरेक्ट पाईप जोडली होती आणि मोटरच्या फुटबॉलला नेऊन दिली होती। पण त्यावेळेला काय करायचं, पाईप एअरच धरायची, एअर धरली की पाणी वर वाढायचं नाही। तर त्याच्यासाठी परत मी काय जुगाड केलं की त्याच्या रिटरहॉलच्या पुढनं पाईप एक घेतली। मग त्यासाठी आता कशी योजना केली या तुम्ही सगळ्यांनी जरा लक्षपूर्वक बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की खत किती सोप्या पद्धतीनं मोटर कुठल्याही प्रकारचं लोड न येता आणि आपल्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचं कष्ट न लागता खत कसं जातंय याचं प्रात्यक्षिक करून मी तुम्हाला दाखवतोय। आता ही आपली पहिली पाईप आहे। ही पाईप काय करायचं आहे, आपला रिटर हॉल ज्या ठिकाणी असतो त्या रिटर हॉलच्या पुढल्या बाजूला पाईप जोडायच्या, GTO मारायचा आणि त्याचे पाईप काढून आणून अशी चावी एक बसवायची। ही एक चावी बसवली, त्यानंतर आपण इथं एक टी टाकायचा आहे 20 mm टी टाकल्यानंतर त्या टीतनं एक पाईप विहिरीत जाण्यासाठी पाण्यात आणि एक पाईप बॅलरमध्ये औषध पाणी जाण्यासाठी अशा 3 चाव्या बसवायच्या, 1, 2 आणि 3। मग काय करायचं, समजा आपल्याला बॅलरात खतं कालवायची आहे तर खतं कालवायची असतील त्यावेळेला ही एक चावी चालू करायची, ही एक चावी चालू करायची। ही चालू केली की बॅलरात पाणी ऑटोमॅटिक जातं। या बघा बॅलरात कसं पाणी जातंय, हिथं दाखवा सूर्य। आणि ही असं पाणी ह्याच्यात गेल्यानंतर काय होतंय की तुमचं सगळं खत कालिवलं जातं इथं। इथं खत सगळं कालिवलं जातं आणि कालिवल्यानंतर ही जरा बघा, आता आपण फॉस्फरिक ॲसिड आणि युरिया टाकतोया आणि ही युरिया ती खालनं चावी जोडल्यामुळं बॅलर असा ढवळत वर येतो, पूर्ण खत कालिवलं जातं। आणि कालिवल्यामुळं काय होतंय की तुम्हाला खताचं मिश्रण करण्यासाठी जो काय आपल्याला त्रास घ्यावा लागतो तो त्रास अजिबात घ्यावा लागत नाही। आणि ही आता बॅलर आपण भरला, समजा आता ही पूर्ण बॅलर भरून घ्यायचा आपण। दुसरी गोष्ट, ज्यावेळेला बॅलरमधनं आपण खत टाकतो त्यावेळेला कमीत कमी 15 लिटरचा पंप असला तर 15 लिटर लिक्विड करता येतं। मग त्यात 10 किलो युरिया द्यायचा आहे, 2 किलो फॉस्फरिक ॲसिड द्यायचा आहे, तर तो पंप त्यानंच भरतो, पाणी एक्स्ट्रा वाटावं लागतं। त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, दुसऱ्या बॅलरात कालवून घ्यायचं आणि पंपात ओतत बसायचं। तशी इथं काय क्रिया करावी लागत नाही। बॅलरात पाणी जातंय, ती ढवाळतंय, ती कालिवतंय सगळं। आणि कालिवल्यानंतर आता आपली ही बॅलर भरायची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली। आता हे बॅलर इथं वर भरलाय आपण। आता प्रत्यक्षात खत खाली कसं जातं तुम्ही बघा। काय करायचं, परत आपण ह्या चाव्या 2 आपल्या चालू आहेत त्यावेळेला ही तिसरी चावी, ही चावी कुठं गेली, आपला जिथं मोटर पाणी ओढती त्या ठिकाणी तिथं जाळीत नेऊन ही पाईप सोडायची आणि ही चावी चालू करायची। ही चावी चालू केल्यानंतर काय होतं, ही चावी 2 मिनिटासाठी बंद करायची। ही बंद केली की हिकडलं पाण्याचं प्रेशर असं जातं आणि ह्याच्यात असणारी एअर वगैरे सगळं काढतं। हे काढलं की काय करायचं, आपण ही चावी चालू करायची, आपला बॅलर भरलेला आहे आणि ही चावी बंद करायची। ही चावी बंद केल्यानंतर काय होतंय, हे पाणी सायपननं खाली जायला चालू होतं। आता बघा इथं सायपननं पाणी कसं चाललंय खाली। आता आपला शहरात बघ तिथं कच धरून ठेवू, बघा पाणी कसं खाली चाललंय।
गेलं का पाणी खाली? हां, अशा पद्धतीनं एक 10 ते 15 मिनटाच्या अंतरात तुमच्या पूर्ण बॅलरचं 200 लिटरमधलं पाणी पूर्ण बॅलरातलं पाणी ती ओढून घेतं आणि तुमच्या शेतीला देतं. इथं तुम्हाला ह्याला सगळ्या पाईप आपण ठिबकच्याच वापरले त्या. ठिबकची पाईप GTO मारायचा, रिटरवलच्या पुढं जोडायचं, ते आणून ह्या चावीला द्यायचं, ह्या चावीतनं परत एक चावी बसवायची 20 mm ती बॅलरला जोडायची, आणि तिसरी चावी काढायची आणि आपल्या फुटबॉलची जी जाळी असते ती जाळी थोडीची 20 mm कट करायची, त्या जाळीला जोडायची. तिथं पाणी वडून घेत असतं, त्यामुळे वरलं बॅलरातलं पाणी भार 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 ती खोलत असतं. तुम्हाला वाटलं मला खत जलद द्यायचं नाही, तर कमी अंतरानं ह्याच्या चाव्या जरा जरा कमी ठेवल्या तर जास्त वेळ खत जातं. अशा पद्धतीनं ही 0 पैशातली आणि कमी खर्चातली तुमची ड्रीपला फर्टिगेशनची सिस्टीम आहे. एवढे बोलून मी माझे 4 शब्द थांबवतो.